बघा असं आहे की 2019ला आम्ही भाजपासोबत लढलो होतो। 23 जागावर आमचे शिवसैनिक उभे होते, 18 सीट आम्ही विजयी झालो, आम्ही जिंकलो। तर 23 आणि 18 हे सच्चाई आहे ना। आम्ही 23 सीटवर ठाम आहे। आमच्या काँग्रेस नेतृत्वावर विश्वास आहे, आम्ही संपर्कात आहे। श्रीमती सोनिया गांधीजी, वेणुगोपालजी, मल्लिकार्जुन खरगेजी, राहुल गांधीजी हे काँग्रेस पक्षाचे शीर्ष नेतृत्व आहे। आणि आमचे नेते आदरणीय उद्धव ठाकरे साहब, संजय राऊत साहब हे इंडिया गठबंधनचे नेते आहेत। तर दोघं पार्टी आपसमध्ये समन्वय समिती स्थापित केली आहे। आम्हाला पूर्ण खात्री आहे की काँग्रेस पक्ष आम्हाला सन्मान देईल आणि भारतीय जनता पार्टीचा जे रथ आहे त्यांना रोखण्यासाठी आमच्या इंडिया गठबंधन खूप ताकदीने चुनाव मैदानात येणार आहेत। हे जे काँग्रेस राज्याचे नेते बोलतात, काय बोलतात आम्हाला काय घेणं देणं नाही। शीर्ष नेतृत्व काँग्रेस पक्षाचे आणि शिवसेनेचे जे डिसिजन घेईल ते डिसिजन आम्ही सर्वांना मान्य होईल असं आमची इच्छा आहे। काँग्रेसचे काही नेते म्हणतात की शिवसेना स्वयंबळावर अरे काय कोण नेते लोक आहेत, त्यांचा काय अधिकार आहेत? ते नेते कोणत्या पदावर आहेत? ते काही पण बोलू शकतात। शीर्ष नेतृत्व काँग्रेस पक्षाचा काही बोलला का? नाही बोलला ना। तर आम्ही शीर्ष नेतृत्वावर विश्वास ठेवतो आहे आणि आम्ही त्यांच्या संपर्कात आहे। काय करायचं आहे, कधी करायचं आहे, योग्य वेळेवर तुम्हाला सांगितलं जाईल। 23 सीट आपल्याला भेटणार 100%। अरे 23 सीट आम्ही मागच्या वेळी 2019ला आम्ही लढलो होतो, 18 सीटवर आम्ही विजय स्थापित केला। तर 23 तर आमचा हक्क आहे ना। हक्क कधी कोणी सोडणार का राजनीतीमध्ये? आमचा हक्क आहे 23।